फोडीतच काढी. ते पाय गण्या भाऊ, तू चांगला अभ्यास केला असतास तर तुला म्हशीनच त्या राखावं लागल्या. साल्या माझ्या म्हशी राखण्याचा आणि त्या अभ्यासाचा काय लेनदेन बे? अबे तर तू 12वी नापास झालास म्हणून तुझ्या बापानं म्हशी घेऊन दिलं ना, आता राख म्हणते तुला. अबे हो बे डेंग्या, साल्या माझ्या बापानं मला दुसरा चान्सही नाही दिलं, डायरेक्ट म्हशी घेऊन दिलं आणि राख म्हणते मला. उद्या पोरी भावाला जाईन ते का म्हणीन बे मी, नवरदेव का करते. आपल्या 2 लोकांच्या 4 अशा 6 म्हशी राखते. आता तेवढा तुला समजायला पाहिजे ना गण्या भाऊ. नाही म्हणजे कसं आहे, तू नापास झालास, तुला म्हशी घेऊन दिलं तुझ्या बापानं. मी पास झालो, मला सायकल घेऊन दिलं माझ्या बापानं. हट, माझ्या म्हशी दूध तरी देते, तुझी सायकल दूध देते का? अबे तू का डोक्याच्या भारावर पडला होतास का बे? सायकल कशी दूध देईल? तर मग आता फायदा कोणाचा झाला, तुझा झाला का माझा झाला? माझा नाही का बे? मला सायकल भेटली, बॅग भेटली, नवीन कपडे भेटले. अबे तर आता मी माझ्या म्हशीचा दूध काढतो, उद्या नेऊन विकतो आणि परवादारीला कपडे का कपडेचा दुकानच घेतो. हो म्हणजे तुला म्हशी घेऊन दिलं तर तू खुश आहेस? मग का बे? माझ्या दोन्ही म्हशी 10-10